दीपकने डोळे किलकिले करत हळूहळू उघडले. हॉस्पिटलच्या पांढऱ्या सफेद भिंतीवर, खिडकीवरच्या हिरव्या पडद्यांवर त्याची नजर भिरभिरली. तो क्षणभर भांबावला. आपण कुठे आहोत? हा काय प्रकार आहे? त्याच्या काहीच लक्षात येईना. शिवाय हाताला लावलेल्या सलाईनमुळे आणि डोक्यावरच्या वायरिंगच्या जाळ्यामुळे त्याला हालचालही करता येत नव्हती. आयसीयू मधल्या त्याच्या बेडजवळ बसलेल्या डॉक्टरने त्याची नाडी पाहिली. तिथेच असलेल्या सिस्टरने लगेच मला बोलवलं. मी ताबडतोब त्याच्या बेडपाशी गेलो. दीपक प्रश्नार्थक नजरेने आमच्याकडे बघत होता. त्याला खांद्यावर हलकेच थोपटत मी म्हणालो, हॅलो यंग बॉय, कसं वाटतंय आता? दीपकच्या नजरेतलं प्रश्नचिन्ह तसंच होतं. आळीपाळीने आमच्याकडे पाहत माझ्यावर नजर स्थिरावून त्याने विचारलं, डॉक्टर, मला इथे हॉस्पिटलमध्ये का ठेवलंय? काय झालंय मला? हे सलाईन, या वायर्स का लावले आहेत? कुठे आहे मी? आणि निशा, माझी बायको कुठे आहे? दीपक व्यवस्थित शुद्धीवर आला आहे, त्याला सर्व आठवतं आहे हे मी ओळखलं. एकीकडे त्याची नाडी पाहत त्याला तपासता तपासता मी त्याच्याशी बोलू लागलो. मी त्याला म्हणालो, तू गोव्याला आहेस. गोवा मेडिकल कॉलेज इन्स्टिट्यूटमध्ये तुला ऍडमिट केलं आहे. निशा बाहेर बसली तुझ्या आईबाबांसोबत. एकदम आश्चर्याने तो म्हणाला, आईबाबांसोबत? ते कसे असतील इथे? डॉक्टर, निशा आणि मी हनीमूनला गोव्याला आलो होतो. म्हणजे मला नक्की काय झालंय? बोलताना त्याचा आवाज कापरा झाला होता. मी त्याला म्हणालो, दीपक, कूल, विशेष काही नाही. परवा संध्याकाळी तुला अचानक चक्कर आली होती म्हणून तुला इथे ऍडमिट केलंय. काल तुझ्या काही टेस्ट केल्यात आम्ही. तुझे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. ओके? आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतो आहोत. तुझ्या आईबाबांशी बोलतो मी. तू बरा असल्याचं सांगतो त्यांना. आणि निशाला पाठवतो आत तुला भेटायला. बोल तिच्याशी. घाबरली ती. तिलाही बरं वाटेल तुझ्याशी बोलून. बाहेर येऊन मी दीपकच्या आईबाबांना, बायकोला दीपक शुद्धीवर आल्याचं सांगितलं. त्याच्या बायकोला, निशाला आयसीयू मध्ये त्याला भेटायला जायला सांगितलं. आणि त्याच्या आईबाबांना म्हणालो, तुम्ही दोघं जरा माझ्या केबिनमध्ये या. तसं काळजीचं कारण नाही, सर्व ठीक आहे. मी माझ्या केबिनमध्ये गेलो. पाठोपाठ त्याचे आईबाबाही आत आले. डॉक्टर, काय झालंय दीपकला? तो बरा होईल ना? याआधी कधीच असा काही त्याला त्रास झाला नव्हता. हे असं अचानक कसं काय झालं? त्याची आई रडवेल्या स्वरात म्हणाली. त्या दोघांना बसायला सांगून मी म्हणालो, तसा ठीक आहे दीपक आता. आम्ही सुद्धा त्याला असं अचानक काय झालं असावं ह्याचाच विचार करतोय. बरं, मला सांगा, याआधी तुम्ही गोव्याला कधी आला होतात? गोव्याला? छे हो डॉक्टर, तुमचा फोन आल्यानंतर आम्ही इथे येतोय ते पहिल्यांदाच. दीपक आणि निशा हनीमूनला म्हणून इथे आली होती. परवा फोनवर आमचं एकमेकांशी बोलणं सुद्धा झालं. मजेत होती दोघं. आता डोनापावलाला जाणार आहेत असं म्हणाले होते फोनवर. पण काल सकाळी सकाळीच तुमचा फोन आला की दीपकला चक्कर आली. त्याला तुमच्या हॉस्पिटलला ऍडमिट केलंय. ऐकल्यावर जीवाला नुसता घोर लागून राहिला आमच्या. नाशिकहून मग लगेचच निघालो आम्ही आणि आलो इथे, दीपकचे वडील म्हणाले. पण तुम्ही असं का विचारताय डॉक्टर? दीपकला नक्की काय झालंय? बोलताना दीपकच्या आईच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. मी त्यांना म्हणालो, तुम्ही शांत व्हा आधी. निशा, तुमची सून, ती पण पार बावरून गेली. तरी तिने परवा भरपूरच संयम राखला होता. लोकांच्या मदतीने ती दीपकला इथे घेऊन आली. इथे आणलं तेव्हा सेमी कॉन्शियस होता तो. रात्री उशिरा जरा शुद्धीत आला, पण परत खूप अस्वस्थ झाला. चुळबुळ करत होता. सलाईन काढायला उठायला बघत होता. त्यामुळे मग सिडेटिव्ह देऊन झोपवून ठेवला आम्ही त्याला. झोपेत बरंच काही बोलत होता. त्याबद्दलच मला तुमच्याशी बोलायचंय. त्या दोघांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलेलं दिसलं. मी पुढे म्हणालो, दीपक झोपेत म्हणत होता, माझा हात सोडू नकोस, मी पडेन, धरून ठेव मला, मला वर घ्या.
हे बोलताना झोपेतही तो दचकतोय, घाबरतोय हे जाणवत होतं आम्हाला. काय घडलं असावं हाच तर्क लावायचा प्रयत्न करतोय आम्ही. त्याला पूर्वी कधी फीट वगैरे आली होती का, किंवा डोक्याला कधी मार लागला होता? नाही हो डॉक्टर, असं काहीच कधी झालेलं नाही, त्याचे बाबा म्हणाले. आता त्यांचा स्वरही खूप काळजीचा होता. त्यांना धीर देत मी म्हणालो, काल त्याच्या काही टेस्ट केल्या आम्ही, आज MRI पण करून घेऊ आपण. चालेल डॉक्टर, पण आमच्या दीपकला बरं करा हो लवकर, त्याची आई म्हणाली. मी त्यांना म्हणालो, आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये सर्व सोयी सुविधा आहेत. मला तरी वाटतंय त्याला इथे सर्व प्रकारची वैद्यकीय ट्रीटमेंट आम्ही देऊ शकू. पण ह्या मागचं कारण कळेपर्यंत तुम्ही त्याला इथून नाशिकला घेऊन जाऊ नये असं मी सुचवेन. मी इथे सायकियाट्रिस्ट आहे आणि माझी बायको न्यूरोलॉजिस्ट आहे. आम्ही ट्रीट करतोय त्याला, पण इथे ट्रीटमेंट घ्यायची का आणि दुसरीकडे कुठे हलवायचं हे तुमच्यावर आहे. दीपकच्या कुटुंबाचं सहकार्य मिळालं तर त्याच्या आजाराचं निदान करणं, त्याच्यावर ट्रीटमेंट करणं आम्हाला सोपं जाणार होतं. दीपकच्या आईबाबांनी आमच्या हॉस्पिटलला त्याला ट्रीटमेंट द्या म्हणून सांगितलं. सिस्टरला सांगून हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला मी त्यांना सांगितलं. दीपकच्या केसचा विचार करत मी काही पुस्तकं काढून त्यातला रेफरन्स वाचत बसलो होतो. त्याच्या सेमी कॉन्शियस अवस्थेमध्ये त्याने सांगितलेल्या खूप साऱ्या गोष्टींचे धागे मला माझ्या भूतकाळाशी जोडत होते. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये MBBS करत असतानाची गोष्ट. कॉलेजमध्ये आमचा 7 जणांचा एक घट्ट ग्रुप जमला होता. मी, रवी, प्रदीप, मिहीर, प्रतिभा, सीमा आणि नीला. कॉलेजमध्ये भरपूर अभ्यास आणि तेवढीच धमाल आम्ही करत असू. कॉलेजमध्ये आम्हाला सगळे सप्तक किंवा सप्तर्षी म्हणून संबोधत. खूप छान दिवस होते ते. MBBS नंतर काय करायचं, कशात स्पेशलायझेशन करायचं तेही आमचं प्रत्येकाचं ठरलं होतं. आमच्या फायनल एक्झाम नंतर 1 वर्षाच्या इंटर्नशिपसाठी आम्हाला सगळ्यांनाच वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागणार होतं. त्यामुळे परीक्षा झाल्या झाल्या आम्ही एक अख्खा दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत डोनापावल्याला पिकनिकला जायचा प्लॅन केला होता. 26 वर्षांपूर्वी घडलेली ती घटना आजही मला नजरेसमोर अगदी स्पष्ट दिसत होती. रवी आणि प्रतिभा त्यावेळी विशेष खुश होते. त्यांच्या प्रेमाचा सुगावा आम्हाला खूप आधीच लागला होता. ती दोघं शिक्षण झाल्यावर लग्न करणार हे सगळ्यांनाच माहीत होतं. माझं सीमावर प्रेम होतं आणि मिहीरचं नीलावर प्रेम होतं. आम्ही पिकनिकच्या दिवशी डोनापावल्याला गेलो असताना ग्रुपमध्ये सर्वांसमोर हे कबूल केलं होतं. त्यानंतर आम्ही सर्वांनी प्रदीपला त्याची कोण गर्लफ्रेंड आहे आम्हाला सांगून टाक असं म्हणत त्याला बकरा बनवला होता. पण त्याने त्यावेळी जरा सुद्धा आमची डाळ शिजू दिली नव्हती. त्यावेळी तो म्हणाला होता, माझी जी कोण मी ठरवेन ती मी नक्की मिळवेनच मिळवेन, तिच्याशीच मी लग्न करेन. त्याच्या अशा उत्तराने आम्ही सगळेच जरा आश्चर्यचकित झालो होतो. त्यावेळी सूर्यास्त होत होता. खाली उसळत्या फेसाळत्या समुद्राच्या लाटा आणि रवी खालच्या खोल खोल समुद्रात जात होता. अंधाराची गडद छाया दाटून येत असतानाच रवी समुद्राच्या लाटांमध्ये गडप झाला होता. 26 वर्ष झाली या गोष्टीला. आज आमच्या ग्रुपमधले आम्ही वेगवेगळ्या मेडिकल फील्डमध्ये नाव कमावून आहोत. प्रदीप, प्रतिभा न्यूरोसर्जन आहेत. ती दोघं पणजीला स्वतःचं प्रायव्हेट हॉस्पिटल चालवतात. मिहीर नीलाने MD गायनेक करून ती दोघं पुण्याला स्वतःचं मॅटर्निटी होम चालवतायत. मी सायकिएट्रिस्ट म्हणून आणि सीमा न्यूरोलॉजिस्ट म्हणून गोवा मेडिकल कॉलेजला जॉईन झालो. तेव्हापासून इथेच आहोत. आमचं छान बस्तान बसलं आहे इथे. फक्त रवी आमच्यात नाहीये. रवी गेल्याचा आघात पचवणं आम्हा सर्वांना, विशेष करून प्रतिभाला खूप कठीण गेलं होतं. रवी आणि प्रतिभा सतत बरोबर असायची. त्यांचे भविष्याचे प्लॅन चाललेले असायचे. त्यामुळे तो गेल्याचा अनपेक्षित धक्का बसून प्रतिभाने पुढलं 1 वर्ष सर्व काही सोडलं होतं. इंटर्नशिप, पुढचं स्पेशलायझेशन काही करायला तयारच नव्हती ती.
त्यावेळी आम्ही सगळ्यांनी खूप समजावलं होतं तिला, पण व्यर्थ. ती कुणाचं काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हती. काही दिवसांनी आम्ही सर्व आपापल्या अभ्यासात व्यग्र झालो. आमचं फायनल इयर होतं. एकटा प्रदीप मात्र तिला भेटत राहिला होता. त्याने तिला सावरायचा, तिचं मन वळवायचा प्रयत्न केला. तिला पुढचं शिक्षण पूर्ण करायला लावलं. प्रदीपच्या कसोशीच्या आग्रहाखातर प्रतिभाने शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर प्रदीपने तिला लग्नाची मागणी घातली होती. रवी गेला, तो आपल्यात नाही. आयुष्यभर तू अशीच एकटीच राहणार का? प्रदीप तुमचा सगळ्यांचा मित्र आहे, त्याच्याशी लग्न कर, अशी गळ तिच्या आईबाबांनी घातल्यावर प्रतिभाने प्रदीपशी लग्न केलं होतं. एवढी वर्ष लोटली ह्या गोष्टीला. आम्हा साऱ्यांची मैत्री अजून कायम आहे. दरवर्षी इयर एंडिंगला आम्ही सगळे 2 दिवसांसाठी एकत्र भेटतो, गप्पा मारतो, आमच्या केसेस अनुभव शेअर करतो. फक्त त्यावेळी रवीचा विषय कुणी काढायचा नाही आणि एकत्र भेटण्याचं ठिकाण गोवा असू नये या प्रतिभाच्या 2 मागण्या एखाद्या अलिखित कराराप्रमाणे आम्ही पाळत आलोय आजपर्यंत. आमच्या पिकनिकला गालबोट लावणारा रवीच्या मृत्यूचा तो दिवस आम्ही कुणीच अजूनही विसरू शकलेलो नाही. आम्हा साऱ्यांना चटका लावून तो गेला होता. रवीच्या विचारात किती वेळ गेला कळलंच नाही. दीपकला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून 4 दिवस झाले होते. ऍडमिट केलं त्या रात्री उशिराने तो थोडा शुद्धीत आला, पण जरा वेळाने एकदम ॲग्रेसिव्ह झाला होता. मग सिडेटिव्ह देऊन त्याला झोपवून ठेवलं. झोपेत ग्लानीत तो बरंच काही बोलत होता. दीपकचा MRI काढला होता. मला ट्यूमरची भीती वाटली होती, पण तसं काही नव्हतं. MRIचा रिपोर्ट नॉर्मल आला होता. ब्लड शुगर, ECG सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते. पुढल्या 2 दिवसात तर दीपक अगदी नॉर्मल, छान फ्रेश वाटला. सगळ्यांशी, निशा, त्याचे आई बाबा, हॉस्पिटलमधले इतर पेशंट्स सर्वांशी त्याने गप्पा मारल्या. फोनवरून त्याच्या काका काकूंशी, निशाच्या आईबाबांशी, ऑफिसमधल्या त्याच्या बॉसशी सुद्धा तो बोलला. डिस्चार्ज कधी देणार म्हणून मलाही त्याने विचारलं. तरी पण फक्त संध्याकाळ झाली की तो कुठेतरी हरवल्यासारखा वाटे. त्याला काहीतरी आठवत असावं असं वाटे. दीपकच्या केसबद्दल मी आमच्या हॉस्पिटलच्या डीन बरोबर चर्चा विचार विनिमय करत होतो. डीनना मी माझ्या मनातली शंका बोलून दाखवली. माझी शंका खरी ठरली तर त्याच्यावर उपचार करणं आणि त्याच्याकडून प्रतिसाद मिळणं, त्याच्या अशा मनस्थितीबाबत काही उलगडा होणं, या सगळ्या गोष्टी सोप्या होणार होत्या. मी आमच्या हॉस्पिटलमधल्या आणखी एका सायकिएट्रिस्टच्या मदतीने त्याच्यावर उपचार सुरू केले होते. ही ट्रीटमेंट जरा वेगळी होती. दीपकला हिप्नोटाईज करून त्याच्या मनातलं काढून घ्यायला हवं होतं. त्यासाठी त्याच्या घरच्यांनाही आम्ही विश्वासात घेतलं होतं. डीनच्या परवानगीने आम्ही एक प्लॅन आखला. ॲम्ब्युलन्समधून आम्ही दीपकला हॉस्पिटल बाहेर नेऊन आणायचं ठरवलं. माझ्यासोबत न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सीमा, हिप्नोटिस्ट डॉक्टर राव, एक नर्स आणि 2 वॉर्ड बॉयज असे आम्ही सर्वजण दीपकला घेऊन डोनापावलाला गेलो. जाताना वाटेत दीपकशी गप्पा मारत आम्ही त्याला बोलण्यात गुंतवून ठेवलं होतं. आपण कुठे जातोय याचा त्याला सुगावा लागू नये याची खबरदारी आम्ही घेतली होती. आमची ॲम्ब्युलन्स डोनापावलाला पोचली. तिथे पोचून खाली उतरल्यावर ती जागा पाहून दीपक भांबावला. त्याचे डोळे निराळेच भासू लागले. राग, चीड आणि भीती या संमिश्र भावना त्याच्या डोळ्यात तरळत होत्या. अचानक त्याचे डोळे शून्यात नजर लागल्यासारखे हरवले. त्याने दोन्ही हातांनी आपलं डोकं गच्च दाबून धरलं. तो मोठमोठ्याने किंचाळू लागला. कड्याच्या टोकाकडे बोट करून तो आम्हाला सांगत होता, इथेच आलो होतो आम्ही सर्व. तिथे कड्याच्या टोकापाशी मी जरासा घसरलो. त्याने माझा हात धरला होता. बाकीचे सर्वजण मला वर खेचायचा प्रयत्न करत होते. इतक्यात माझ्याकडे पाहून तो खुन्नस दिल्यासारखा हसला आणि त्याने मुद्दाम माझा हात सोडून दिला.
बोलता बोलता दीपक उभ्या उभ्या तिथे जमिनीवर कोसळला. त्याच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता. पाठीमागून दुसऱ्या गाडीतून दीपकचे आई बाबा निशा तिथे पोचले होते. त्यांनी सर्व पाहिलं ऐकलं होतं. त्यांनाही दीपकच्या आजाराचं, अशा बोलण्यामागचं गूढ काय असावं ते कळेना. दीपकला स्ट्रेचरवर घालून ॲम्ब्युलन्समधून आम्ही परत हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. त्याच्या आईबाबांना बोलावून मी त्यांना परिस्थितीची थोडीफार कल्पना दिली. त्याला काहीतरी आठवतंय. कदाचित ते त्याच्या मागच्या जन्मीचंही असू शकेल. त्याबाबत आताच काही बोलणं किंवा अनुमान बांधणं बरोबर नाही हे मी त्यांना पटवून दिलं. त्याच्या वागण्या बोलण्याचं हे गूढ उकललं तर त्याच्या ट्रीटमेंटला मदतच होईल असं मी त्यांना समजावून सांगितलं. मी त्यांना म्हणालो, माझा एक मित्र न्यूरोसर्जन आहे. तो पणजीला असतो. तुमची हरकत नसेल तर मी त्याच्याशी कन्सल्ट करतो. त्याला इथे बोलावून दीपकला पाहून जायला सांगतो. त्याने तपासून काही सांगितलं की मग दीपकची लाईन ऑफ ट्रीटमेंट आपण करतोय ती बरोबर आहे ना तेही कळेल. दीपकच्या आईबाबांची काहीच हरकत नव्हती. त्यांना दीपक लवकरात लवकर बरा व्हायला हवा होता. मी लगेचच प्रदीपला फोन करून दीपकची केस हिस्ट्री सांगितली. दीपकचं डोकं दुखतं, त्याला चक्कर येऊन तो सेमी कॉन्शियस अवस्थेत जातो. मी त्याच्यावर उपचार करतोय, पण मला तुझी सुद्धा मदत हवी. शक्य असल्यास उद्या परवाच तू आणि प्रतिभा दोघंही अर्जंटली इथे येऊ शकाल का असं मी प्रदीपला विचारलं. प्रदीप प्रतिभा दोघांनीही दुसऱ्या दिवशीच आमच्या हॉस्पिटलला यायचं कबूल केलं. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळीच ती दोघं आमच्या इथे येऊन पोचले. दीपकचे सर्व रिपोर्ट्स मी त्यांना दाखवले. त्याच्या केसबद्दल आम्ही चर्चा करू लागलो. वैद्यकीय शास्त्र कितीही पुढे गेलं असलं तरी कधीतरी अशी एखादी केस उद्भवली तर त्यावर काय आणि कसे उपाय योजावेत याबद्दल आमची चर्चा चालली होती. दीपकला त्याच्या पूर्वजन्मीच्या काही गोष्टी आठवतायत अशा निष्कर्षाप्रत आम्ही आलो होतो. हे गूढ काय असावं त्याची उकल आम्हाला करायची होती. इतक्यात आधीच ठरवलेल्या आमच्या प्लॅनप्रमाणे डॉक्टर राव आणि सिस्टर दीपकला घेऊन आत आले. डॉक्टर रावने दीपकला हिप्नोटाईज केलं होतं. ते आल्यावर मी दीपकची प्रदीप प्रतिभाशी ओळख करून देत म्हणालो, हे डॉक्टर प्रदीप आणि या डॉक्टर मिसेस प्रतिभा, दोघंही न्यूरोसर्जन आहेत. तुझ्या केसच्या संदर्भातच मी त्यांना मुद्दाम इथं बोलवलं आहे. प्रदीप प्रतिभाने वळून दीपककडे पाहिलं. त्याला शेकहँड करण्यासाठी प्रदीपने हात पुढे केला आणि अचानकच दीपक एकदम मोठ्याने म्हणाला, तुम्ही प्रतिभा प्रदीप. असं म्हणताना त्याने स्वतःचं डोकं दोन्ही हातांनी गच्च दाबून धरलं होतं आणि उभ्या उभ्या तो तिथेच खाली कोसळला. 2 वॉर्डबॉयच्या मदतीने आम्ही त्याला तिथे असलेल्या स्ट्रेचरवर झोपवलं. तो हळूहळू शांत झाला. त्याला झोप लागली असल्यासारखं आम्हाला वाटलं, पण तसं नव्हतं. दीपकला पूर्वजन्मातलं काही आठवत असल्यागत तो डोळे मिटून बरंच काही बोलू लागला. डोनापोला, पिकनिक. अरे प्रदीप, आता तू सांगतोयस म्हणून मी काढतो फोटो. अरे पण अजून किती मागे सरकू मी? पडलो तर? ओ प्रदीप प्रदीप, धरून ठेव मला. अरे वर घे मला, सोडू नको प्लीज. अरे काय करतोयस? मला भीती वाटते. प्रतिभा, तू रडू नकोस. प्रतिभा, प्रदीप मला वर खेच, सोडू नको. अरे सांगा त्याला. प्रदीप. जोराने किंचाळून दीपक एकाएकी शांत झाला. जणू त्याला गाढ झोप लागली. दीपकच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाबरोबर प्रदीपचं अवसान गळून पडत होतं. आम्ही सगळे प्रदीपकडे पाहत होतो. प्रदीपचा चेहरा घामाने डबडबला होता. दीपकचं बोलणं ऐकून तो थिजून गेला होता. घायाळ हतबल झालेला दिसत होता. खुर्चीचा आधार घेत खुर्चीत बसत त्याने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला होता. प्रतिभावर असलेल्या एकतर्फी प्रेमामुळे प्रदीपनेच रवीचा मृत्यू घडवून आणला होता.
आतापर्यंत एवढी वर्ष आम्ही सर्वच तो एक अपघात समजत होतो. पण आज इतक्या वर्षानंतर त्या गोष्टीचा पर्दाफाश झाला होता. दीपकच्या रूपात जन्मलेल्या रवीच्या आत्म्याकडून हे कटू सत्य, रवीच्या मृत्यूचं गूढ उकललं होतं. आज सर्वांसमोर त्या सत्याची उकल झाली होती आणि प्रदीपवर खेळलेले प्रतिभाचे डोळे आता अंगार ओकत होते. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली लीना माटे यांची उकल ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, हाईप करायला सुद्धा विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.